नीलकंठ ग्रीन से ठाणे पश्चिम टीएमटी बस नंबर 156 का उद्घाटन भाजपा विधायक संजय केलकर के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। बता दें, नीलकंठ ग्रीन मुल्लाबाग के रहवासियों की कहीं आने जाने के लिए होने वाली तकलीफों को ध्यान में रखते हुए परिवहन सदस्य विकास पाटिल के अथक प्रयासों द्वारा नीलकंठ ग्रीन से ठाणे स्टेशन वेस्ट के लिए बस क्रमांक 156 का उद्घाटन भाजपा विधायक संजय केलकर के जन्मदिन विशेष को ध्यान में रखते हुए किया गया। विधायक संजय केलकर के हाथों श्रीफल तोड़कर उद्घाटन कार्यक्रम को संपन्न किया गया। रहवासियों ने विधायक केलकर एवं विकास पाटिल का स्वागत सत्कार स्टॉल उड़ाकर पुष्पगुच्छ देकर किया। आमदार संजय केलकर नीलकंठ ग्रीन सोसायटीचा आणि महापालिकेचा साहेब समोर ओ विकास जी, विकास हाँ सर वो बॉडी बिल्डर अरे हो दादा फोटो काढायचं का? नाही ना करतोय ना बाकी हो झाला असेल तर एक फक्त वासियांना एक चांगली भेट दिलेली आहे परिवहनने। सगळ्याच नीलकंठवासियांची मागणी होती आणि त्याच्यामुळे त्याची असा विषय नाही, शेवटी ही नागरिकांची मागणी असते आणि आमच्या लोकांचं हे काम आणि कर्तव्य असतं ती मागणी पुरी करण्याकरता त्याचा पाठपुरावा करणं। आणि आज खरं म्हणजे 2008ला पण हे बस जी आहे ती सुरू केलेली होती। त्यावेळेला मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि त्याच्यानंतर भारमांच्यामुळे अनेक ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या बंद होतात, काही वेळेला बसेसची कमतरता असते। पण आज हा अतिशय चांगला दिवस आहे आणि ही बस जी सुरू झालेली आहे ती आता अखंडित सुरू राहणार आहे। याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही असं आमचे परिवहनचे सदस्य जे आहेत विकास पाटील यांनी कबूल केलं आहे। म्हणूनच ती या ठिकाणी आलो, मध्येच बंद पडता कामा नये, परंतु भारमान देखील योग्य पद्धतीने झालं पाहिजे। खरं म्हणजे या शहराची लोकसंख्या एवढी वाढते आहे की या ठिकाणी मी आता परवाच विधिमंडळामध्ये देखील शासनाकडे विशेष निधीची मागणी केली की या ठिकाणी जवळजवळ 600-650 बसेस, पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढा वाढेल तेवढा वाहतुकीमधले जे अडथळे आहेत, वाहतुकीमध्ये जे आता कोंडी होते ती कमी होईल, प्रायव्हेट कार्स कमी होतील, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला जाईल आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की अधिकाधिक बस आणि अधिकाधिक रूट देऊन लोकांना कसा दिलासा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे। आज या निमित्ताने या नीलकंठ ग्रीनवासियांना दिलासा मिळाला आहे। शेवटी हे सगळे जागरूक नागरिक आहेत, निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या व्यासपीठावर ते मागण्या करत असतात आणि ती आज मागणी पुरी होते याचा जास्त आम्हाला आनंद आहे, त्यांनाही आहे।
या बसच्या निमित्ताने इथल्या सगळ्या रहिवाशांना देखील मी शुभेच्छा देतो आणि ही बस अखंडित राहील याबद्दल देखील मी आश्वासित करतो. 8,000 लोकसंख्या आहे. ही बस पूर्वी चालू होती, परंतु लोकसंख्या नव्हती, डेव्हलपमेंट चालू होतं, त्याच्यामुळे बस बंद पडलेली. आता आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचं निलकंठ ग्रीन या लोकांनी एवढं फॉलोअप घेतलं असल्या कारणामुळे त्यांनी माझ्यावर हे करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे बस ही सुरू केलेली आहे. इथून आपल्याला 10 फेऱ्या स्टेशन, 10 फेऱ्या तिकडून आणि 8 फेऱ्या स्टेशनला. आणि यामुळे इथले कामगार वर्ग जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्यासाठी पण ही फायद्याची बस आहे. हो, नक्की नक्की. लोकप्रिय आमदार संजय केळकर साहेब यांचा वाढदिवस आहे. आज निलखंडमध्ये जी बस सेवा जी गेले 2 वर्ष कोर्टमध्ये बंद पडलेली या केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास पाटील जे पहिले सदस्य आहे, स्थानिक लोकांची मागणी होती त्याच्यामुळे ती बस सेवा चालू झाली आहे. आणि ही बस सेवा जायच्या 8 फेऱ्या आणि यायच्या 8 फेऱ्या 16 फेऱ्या आहेत या. आणि बस सेवा बंद पडणार नाही अशी केळकर साहेबांनी गवाही दिली आहे. आणि ही बस सेवा अशी सुरू आहे. आणि ही बस सेवा आम्ही पवार नगर 2 जसं ही मानपावर रोडनी जाणार अशी पवार नगरला पण ही बस आम्ही चालू करणार लवकरात लवकर आहोत. आणि केळकर साहेब उदंड आयुष्य लाभावं, त्यांना वाढदिवसाच्या प्रभाग क्रमांक 4 महायुतीबद्दल शुभेच्छा. फक्त तुमचे धन्यवाद मानले मी. काम आहे, कर्तव्य आहे. आम्ही मध्ये एकदा भस्के साहेब आमच्या इथे आले असताना आम्ही त्यांच्याजवळ प्रस्ताव मांडला की आमच्याकडून इथून बस सुरू व्हायला हवी आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप मनावर घेतलं. आणि आमच्या इथे आज इतका सुवर्ण दिवस म्हणायचा आणि आपल्या केळकर साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. आणि हा सगळ्या याच्या मागे पूर्ण आमचे निलकंठ सोसायटीचे सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज हे इतका छान दिवस आलेला आहे. ही बस सतत चालू राहील याबद्दल केळकर साहेबांनी आश्वासन दिलंय आणि त्याच्याबद्दल आम्ही खूपच आम्ही खुश आहोत. आणि असंच चालू राहू द्या. सगळ्यांना मी असं म्हणत नाही हे ते नाही, सगळ्यांना माझ्यातर्फे खूप धन्यवाद.